नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. आज मार्केट वर का गेलं, ओके, कसं खाली आलं, कुठून राईट लास्टच्या मोमेंटला एकदम स्ट्रॉंग अशी रॅली आली, ओके, ह्या व्हिडिओमध्ये आपण इन डिटेल मध्ये बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आजच्या व्हिडिओमध्ये इन डिटेल मध्ये आपण आजच्या मार्केटचा ओव्हरव्ह्यू प्लस उद्याचं मार्केट कसं ओपन होईल, उद्याच्या मार्केटसाठी आपला काय व्ह्यू राहायला पाहिजे, कोणता सपोर्ट आहे, कोणता रेजिस्टन्स आहे, इन डिटेल मध्ये या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मग सुरू करूया. ओके, आता इंडियन मार्केट अनालिसिस करण्यापूर्वी सर्वात महत्वाचं ग्लोबल मार्केट म्हटलं की अमेरिकन मार्केट, आणि अमेरिकन मार्केट म्हटलं त्यामध्ये आलं सर्वात महत्वाचं आपलं डाउ जोन्स इंडेक्स. आता डाउ जोन्स जर बघितलं, ओके, एक्झॅक्ट डाउ जोन्स मध्ये प्राइस ऍक्शन घडली, जसं आपण सपोर्ट सांगितलं होता, एक्झॅक्ट त्याच सपोर्टला मार्केटने काय केलं, प्राइस ऍक्शन घडवली. बघू शकता तुम्ही, मार्केट गॅप अप झालं होतं, गॅप अप नंतर इथं कन्सोलिडेट, आणि त्यानंतर 270 पॉईंटची मुवमेंट आपल्याला इथून सपोर्टवरती भेटली आहे. ओके, पण तरी माझा व्ह्यू अजूनही बेरिश आहे. अजूनही मला असं वाटतं की डाउ जोन्स अजूनही जवळजवळ 2 ते 3,000 पॉईंटचे एकदम स्ट्रॉंग एव्हरेजिंग करल, त्याच वेळेस अप साईडला जाईल, बिकॉज सपोर्ट मार्केटमध्ये दिसत नाही. ओके, ही फक्त एक नॉर्मल प्रॉफिट बुकिंग आहे, त्यामुळे असं झालंय. त्यानंतर बघितलं नॅसडॅक मध्ये एक्झॅक्ट तेच गॅप डाऊन मोमेंट आली. गॅप डाऊन नंतर परत एकदा ठीकठाक मार्केटने सांभाळायचा प्रयत्न केला ह्या सपोर्टवरती. कोणत्या 26,248च्या सपोर्टवरती मार्केटने काय केलंय, सांभाळायचा प्रयत्न केलाय, पण तिथं काय मार्केट टिकलेलं नाहीये. एक्झॅक्ट तिथं कन्सोलिडेट करून परत एकदा डाऊन साईडची मुवमेंट मार्केट पकडण्याच्या दिशेने निघालाय. माझा दुसरा सपोर्ट जो आहे तो आहे जवळजवळ अप्रॉक्सिमेटली कमीत कमी मार्केट येऊ शकतं 25,900 पर्यंतचं आपलं नॅसडॅकचं. ओके, नॅसडॅक मध्ये पण पूर्ण बेरिश व्ह्यू आहे माझा. S&P 500 जर बघितलं तर S&P 500 मध्ये काय दिसतं आपण ते बघूया. तर अजूनही S&P 500 मध्ये सुद्धा माझा व्ह्यू अजूनही बेरिशच आहे, पॉझिटिव्ह व्ह्यू माझा बनत नाही. बिकॉज असं का म्हणतोय मी, मार्केटमध्ये स्ट्रेंथ अगदी कमी आहे, आणि त्या स्ट्रेंथमुळे मार्केट मला वाटतं की डायरेक्ट 7,300 पर्यंत येऊ शकतं. आपल्या S&P 500 खूप मोठ्या कंपनीज आहेत, त्यामुळे ते तारण्याचं काम करते, बट मला नाही वाटत की S&P 500 टिकू शकतो. ओव्हरऑल माझा जर ग्लोबल मार्केटमधला जर युएसचा व्ह्यू बघितला तर तो अजूनही पूर्णतः निगेटिव्ह आहे. त्यानंतर एशियन मार्केट म्हटलं की सर्वात महत्वाचं इंडियावरती आपल्या सर्वात महत्वाची रिॲक्शन होती ती निकाईची. निकाईमध्ये काय चाललंय आपण बघू शकतो. हे बघा, निकाईमध्ये आपला जो व्ह्यू होता, जो आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये बोलतोय, एक्झॅक्ट तोच व्ह्यू आहे. काय दिसतंय हे बघा, आपल्या मार्केटने काय केलं, डबल टॉप बनवला, डबल टॉप नंतर परत एकदा डाऊन साईड मारली. आता डाऊन साईड मारली, आपण बोललो तिथे लिक्विडिटी एरिया स्वीप आहे, राईट. एक्झॅक्ट लिक्विडिटी एरियावरती आलं, 65,400च्या आसपास मार्केट आलं, आणि एक्झॅक्ट तिथून परत एकदा अप साईडला निघालं. आज जसं अप गेलं, एक्झॅक्ट इथं ऑर्डर ब्लॉक होते, त्यांनी परत मार्केटला खाली फेकून दिलं. आता तुम्हाला ही खूप मोठी टाइम फ्रेम आहे, त्यामुळे समजणार नाही, छोटीशी टाइम फ्रेम लावतो, त्यामुळे त्यानंतर तुम्हाला एक्झॅक्ट समजून 1 आवरच्या टाइम फ्रेम लावली तर दिसतंय परफेक्टली, राईट. ऑर्डर ब्लॉकचा एरिया होता, ऑर्डर ब्लॉक नंतर परत एकदा मार्केटमधून तिथून आपलं एकदम स्ट्रॉंग रिजेक्शन बघायला भेटलं. एक्झॅक्ट सपोर्ट, त्यानंतर रिजेक्शन, परत एकदा डाऊन साईडची मुवमेंट स्टार्ट. अजूनही माझा व्ह्यू जो आहे तो अजून ही बऱ्यापैकी बेरिश आहे निकाईमध्ये. बिकॉज असं का बोलतोय मी, राईट, अजून एव्हरेजिंग जर बघितली तर एव्हरेजिंग निकाईमध्ये झालेली आहे, बट ज्या प्रकारे मार्केटचा व्ह्यू बनतोय माझा, सो अजूनही मला वाटतं ठीकठाक मुवमेंट परत एकदा डाऊन साईड येऊ शकते. आणि हाच एरिया आहे जो सपोर्टचा आहे, कोणता, 65,000चा. तिथं मार्केट एकदम स्ट्रॉंग सपोर्ट घेऊ शकतं, आणि जवळजवळ 900 पॉईंट अजून एकदम स्ट्रॉंग बेरिशनेस आपल्याला बघायला भेटू शकतो निकाईमध्ये. त्यानंतर जर बघितलं हँगसेन, राईट, ते कुठेतरी कन्सोलिडेट करताय, त्याचा एवढा इम्पॅक्ट आपल्यावरती नाही. FTSC जर बघितलं, FTSC मध्ये काय चालू आहे, FTSC मध्ये एक्झॅक्ट अपसाईडची मुवमेंट, अपसाईड नंतर डाऊन साईडला एकदम स्ट्रॉंग मुवमेंट आपल्याला बघायला भेटली. कशामध्ये, FTSC मध्ये. ओके, तर याचा पण एवढा इम्पॅक्ट मोठा आपल्या इंडियन मार्केटवरती होत नाही. ओके, आता इंडियन मार्केट म्हटलं की सर्वांचं आवडतं बँक निफ्टी. मी तुम्हाला काय सांगतोय बघितलं का, इंडिया व्हिक्स सांगतो आधी, कारण मार्केट बघा तुम्ही कन्सोलिडेट करताय, हे काहीच मुवमेंट नाहीये. बँक निफ्टी साठी बघू शकता तुम्ही, हे बघा, जवळजवळ 0.4%, राईट, 0.04%, 0.5%, ह्या काहीही मुवमेंट नाहीयेत. मार्केट पूर्णतः कन्सोलिडेट करतं. असं का करते, म्हणजे कन्सोलिडेट इन द सेन्स मार्केट डिके मारते. ओके, आता डिके जो आहे तो जो मार्केट मारते, तर का मारतंय, बिकॉज इंडिया व्हिक्स. आता इंडिया व्हिक्स काय आहे, ही व्हॉलेटिलिटी इंडेक्स आहे आपल्या इंडियाची. इंडियामध्ये किती व्हॉलेटिलिटी होईल
इंडियन मार्केटमध्ये हे सांगते. याचं काम काय आहे, जर ही इंडिया वीक जर 12% जर खाली असेल तर मार्केट काय करतं, कन्सोलिडेट करतं. ओके, कन्सोलिडेट इन द सेन्स मार्केट काय करतं, मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंग येते आणि एका जागेवरच मार्केट काय करतं, खेळत असतं. सपोर्ट घेणार, परत रेजिस्टन्स, परत एकदा सपोर्ट. ओके, हे जर एकदा 12च्या वरती जर गेलं, 12% अप गेलं, म्हणजे जर हे जर 14% इथं 20% पर्यंत गेलं तर देणार तेव्हा मार्केटमध्ये खूप जास्त मुवमेंट येतात. स्ट्रॉंग अप येणार, स्ट्रॉंग डाऊन येणार, स्ट्रॉंग अप येणार, स्ट्रॉंग डाऊन येणार, म्हणजे झिगझॅग मुवमेंट फार बघायला भेटतं आपल्याला जर इंडिया विक्स अप असेल तर. आता इंडिया विक्स कसं दिसतंय, चला तर ते बघूया. जर आता इंडिया वीक जर बघितलं आपल्या भारताचं, तर त्यामध्ये अजूनही मला पूर्णतः इथेच मार्केट खेळताना दिसतंय. कोणत्या एरियामध्ये, आपल्या 10 ते 12च्या एरियामध्ये. जर बघितलं तुम्ही 10ला आलं, 10 नंतर परत अप साईड, राईट. ओके, सर मार्केट जर इथून जर मार्केटला एकदम स्ट्रॉंग झिगझॅग मुवमेंट जर हवे असतील तर इंडिया विक्सला उडणं फार गरजेचं आहे. आणि आता जर बघितलं तर हा इंडिया विक्सचा एकदम सपोर्ट एरिया आहे. सो मला असं वाटतं की इंडिया विक्स इथून सपोर्ट घेऊ शकतंय. ओके, आणि इथून जर सपोर्ट घेतला तर इंडिया विक्स मध्ये परत एकदा स्ट्रॉंग रॅली येऊ शकते, जवळजवळ 19% पर्यंत. जर 19% पर्यंत जर आले तर तुम्हाला इंडियन मार्केटमध्ये खूप जास्त झिगझॅग मुवमेंट बघायला भेटतील. ओके, आता चला आपण बघूया आता आपलं सर्वांचं आवडतं बँक निफ्टी. आता बँक निफ्टीमध्ये काय झालंय सर ते सांगा पहिलं, कारण त्यामध्ये खूप लास्टला एक कॅन्डल बनली. ओके, खूप जणांचा कॉल आला की आज लास्ट वेळेस खूप मोठी कॅन्डल बनली. ओके, ती का बनली आधी तुम्हाला ते सांगतो. हे बघा, तुम्ही बघू शकता हा जो एरिया आहे ना मित्रांनो, हा एरिया हा पूर्णतः प्रेशरचा एरिया आहे. ओके, आता हे प्रेशर बनल्यामुळे मार्केट इथं आलं, इथं किती दिवस कन्सोलिडेट करते बघा, इथं टॅब होतं परत अप जातं, टॅब होतं परत अप जातं. आणि ह्या कॅन्डलचा वीक बघा ना तुम्ही, हा पूर्ण प्रेशर एरिया आहे, राईट. सो हा प्रेशरचा जो एरिया आहे तिथे मार्केट फक्त टॅप झालं आणि त्यानंतरची ही मुवमेंट आहे. ध्यानात ठेवा, कधी पण सायकोलॉजीमध्ये टाकून ठेवा की मार्केटमध्ये हा प्रेशर जो वीक असतो ना कॅन्डलचा, हा खूप स्ट्रॉंग प्रेशर. हा वीक बघा ना तुम्ही, जर तुम्ही जर हा वीक बघितला तर तिथं तुम्हाला एक्झॅक्ट दिसत की मार्केटमध्ये काय झालंय. ओके, सो